कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावर असलेली अमृत कलश सोसायटी आणि सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी निंबज नगरच्या मध्ये मुठा नदीच्या पात्रात ज्येष्ठ नागरिक अडकल्याची घटना घडली। त्यांना सिंहगड रोड आणि वारजे अग्निशमन दलाच्या जवानांनी दलप्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोर लावून सुरक्षित बाहेर काढले। सदरील घटनेतील ज्येष्ठ नागरिक तिथपर्यंत कसे पोहोचले, त्यांचे नाव काय आहे, ते राहतात कुठे, हे त्यांनाही भयभीत झाल्यानं सांगता येत नसल्याचं यावेळी समोर आलंय। या आठवड्यातील ही मुठा नदीतील दुसरी घटना आहे। काही दिवसांपूर्वीच शिवणे भागात 2 तरुण मुठा नदीच्या पात्रामध्ये अडकलेले होते। त्यांना देखील मोठे बचाव कार्य राबवून वाचवण्यात अग्निशमन दल आणि प्रशासकीय यंत्रणांना यश आलं होतं। या ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढल्यानंतर आपण अग्निशमन दलाच्या जवानांशी बातचीत केली। बघा कोण काय म्हणाले। सकाळी मी वॉकिंगला आलतो, तर बाथरूमला मागे गेलो, तर त्या साईडला एक माणूस नदीमध्ये दिसला मला। तर मी तेवढ्यात स्वप्नील भाऊदूत आणि किशोर शेडगे यांना फोन केला। त्यांनी मला फायर ब्रिगेडचा नंबर दिला। फायर ब्रिगेडवाल्यांना मी फोन करून लगेच बोलावलं। मग ते एक 10-15 मिनटात लगेच आली गाडी आणि त्यांनी त्यांची प्रोसेस चालू केली त्या माणसाला काढण्याची। आम्हाला 7-10 वाजता फोन आला होता। त्यानंतर आम्ही इथे गाडी घेऊन आलो। तर इथे विचारलं सगळी नागरिकांनी सांगितले मध्ये माणूस अडकलेला आहे। तर माणूस अडकलेला होता, त्या आम्ही जायचा रस्ताच नव्हता। आधी त्या साईडनी गेलो, तिकडनं शक्य नव्हतं, मग इकडनं पत्रे तोडून आत गेलो आणि त्यानंतर खाली गेल्यावर बघितलं की पाण्याचा फ्लो जास्त होता। आधी आमचे 2 जवान भालचीम आणि भंडारी उतरून बघून आले, दोरी लावून लाईफ जॅकेट बांधून, पण ते वाहून जात होते। त्यांना पुन्हा बाहेर काढले। त्यानंतर सिंहगड फायर स्टेशनचे उमराटकर साहेब जे आहेत आमचे, त्यांना फोन केला, गाडी मागून घेतली बोटीची मदत। तर बोट आल्यानंतर ते म्हणले की काही आवश्यकता नाही। मग त्यांनी वरच्या साईडनी दोरी, लाईफ जॅकेट आणि रिंग याच्या सहाय्याने 2 जवान आमचे पाण्यात उतरले, डाकवे येडके हे जवानांना उतरवलं आणि दोरी आणि पोहत जाऊन वरच्या फ्लोनुसार खाली गेले। भंडारी आणि भालचीम या साईडला थांबले होते दोरी धरून, त्यांनी आणि ती रेस्क्यू करून बाहेर काढलं। कशासाठी गेला होता ज्येष्ठ नागरिक, काय समजलं तुम्हाला? काही समजू शकले नाही। ते कुठल्याही नाव सांगण्याच्या मनस्थितीत नाही आहेत किंवा काही नाही। त्यांना पत्ताही माहीत नाही किंवा काही नाही माहीत।